मित्रांनो, आज आपल्या संस्थेचे बहुजन शिक्षण संघाचे संस्थापक, त्याचप्रमाणे माजी समाज कल्याण मंत्री आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतील अग्रगण्य, त्यांच्या बरोबरीने काम केलेले आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नंतर महाराष्ट्रभर शिक्षण क्षेत्रात मोठी आघाडी घेणारे आपल्या संस्थेचे संस्थापक दादासाहेब रुपवते यांची उद्या 121 जयंती आपण साजरी करत आहोत। पण उद्या त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात भंडारदरा, अहिल्यानगर या ठिकाणी साजरी होत असते। त्यामुळे अनेक त्यांचे अनुयायी, त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि इतर धम्मयात्रेमध्ये असा मोठा असे अतिशय आनंदात वाजत गाजत त्या ठिकाणी त्यांची ते जयंती साजरी होते। आणि त्याच्यामुळे आपल्याला उद्या अनेक आपले शिक्षक, आपले या ठिकाणी मुख्याध्यापक त्या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात, आम्ही सुद्धा जात असतो। तर त्याप्रमाणे आज 27 फेब्रुवारी आणि वी.वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांची जयंती महाराष्ट्र राज्याने मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस। अशा या संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री मोडगरे सर, त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या या इमारतीच्या किंवा सर्व शाळेच्या स्ट्रक्चरमध्ये ज्याने महत्त्वाची त्यांच्या वडिलांची भूमिका राहिलेली आहे असे आपले पवार सर शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत आणि नेहमीच आपल्या शालेय भौतिक विकासामध्ये ते अग्रेसर आहेत। त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री वनपत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम चालू आहे। त्याचप्रमाणे योजक संस्थेच्या अंजली गायकवाड मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पुंडकर सर, श्री साबळे सर, श्रीमती शेजू मॅडम, आपले शिंदे मॅडम, डोंगरे आमा, मावळे आमा आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, तर प्रथम मी आपल्या संस्थेच्या दादासाहेब रुपवते यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या प्रतिमेला मी वंदन करतो आणि माझ्या 2 शब्द जे काय मी बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकायचे आहे। भाषण काय आपलं या ठिकाणी जास्त करणार नाही, पण तरी आपल्याला या महान व्यक्तींबद्दल आपल्याला या ठिकाणी त्यांचं गुणगौरव आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर दादासाहेब रुपवते हे अकोला जिल्ह्यातील एक मोठं म्हणजे चांगलं नाव, आणि त्यांनी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित चळवळी मुवमेंट उभारली होती त्यावेळी त्यांचा उजवा हात म्हणून ते पुढे होते। आणि कार्यकर्त्यांची मोठ असल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही। त्याचप्रमाणे बाबासाहेबांना त्यांचे जरी विचार पुढे असले तरी ते विचार पुढे घेऊन जाणारे त्यांची फळी जी आहे दुसरी, ती फळी तयार करण्याचं काम आणि समाजावर ठसा उमटवण्याचं काम जर कोणी केलं असेल बाबासाहेबांनंतर, तर नगर जिल्ह्यामध्ये आणि तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्राच्या चळवळीमध्ये दादासाहेबांचं काम आपल्याला या ठिकाणी दिसून येईल। त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपले मुलं शिकली पाहिजे, मागासवर्गीय मुलं, आणि त्यांना शिकायचं असेल बाबासाहेबांनी नारा दिला होता, चला शहराकडे। शहराकडे आले तर राहणार कुठं, म्हणून त्याच्यासाठी वसतिगृह पाहिजे, या मुलांसाठी वसतिगृहात राहतील, तिथल्या जवळच्या शाळेत शिकतील, असा उदात्त हेतूचा नारा बाबासाहेबांनी दिला होता। आणि त्यांच्या या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी दादासाहेबांनी काय केलं, मग महाराष्ट्रभर वसतिगृह काढले आहे, मुलांना राहण्याची सुविधा उभी केली आणि नंतर मग काय केलं, तिथं विद्यार्थी जमा झाले, विद्यार्थी गोळा झाले आणि मग त्या ठिकाणी विद्यार्थी शिकून आज आपला समाज पुढे जात आहे, शिकत आहे। ही खरंच त्यांना त्यांच्या कार्याला वाहिलेली खरी अशी चांगली बाब आहे। आपण तर बाबासाहेबांचं दादासाहेबांचं जर पाहिलं तर त्यांचं कार्य जास्त करून काँग्रेसमध्ये गेले। काँग्रेसचे ते समाज कल्याण मंत्री होते आणि या समाज कल्याणच्या विभागाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्याला न्याय दिला।
तर आज आपल्या महाराष्ट्राचं एक वैभव, एक मानबिंदू म्हणून, एक कविवर्य म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते म्हणजे वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांची जयंती 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस. आणि त्यांनी जे काही लिहून ठेवले बघा, लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी भाषेला एक अभिजात दर्जा मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल, महत्वाची भूमिका जर कोणी उचलला असेल तर या कवी कुसुमाग्रज यांनी. त्यांनी जवळजवळ 16 कविता संग्रह लिहून काढले. त्याचप्रमाणे 18 नाटकं लिहिली आणि त्यांचं जे नटसम्राट जे नाटक आहे त्याच्यावर चित्रपट सुद्धा आला होता. आणि त्या चित्रपटाला देखील कितीतरी त्या ठिकाणी आम्ही देखील तो चित्रपट पाहिला. आपल्या नाना पाटेकरने एकदम छान भूमिका केली आणि त्यांची ती भूमिका पाहून खरंच वाटतं की नटसम्राटचे त्यांचे डायलॉग जर ऐकले तर आपल्याला नक्कीच त्यांचं काव्याचा म्हणजे दर्जा या ठिकाणी दिसून येईल. आणि त्यांच्या साहित्याचा गौरव म्हणून भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला. विद्यार्थी मित्रांनो, साहित्य क्षेत्रातील हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. जसं आपण भारताचा सर्वात मोठा पुरस्कार कोणता म्हटला तर कोणता होतो आपण? भारतरत्न. तसं साहित्यातील सगळ्यात मोठा पुरस्कार जर म्हटला तर तो आहे ज्ञानपीठ पुरस्कार आणि तो या वि.वा. शिरवाडकर यांना मिळाला. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 21 जानेवारी 2013 रोजी एक जी.आर. काढला आणि त्यांची जयंती जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. आणि त्यानंतर ती म्हणजे मराठी भाषेला एक वेगळं उजाळा, एक वेगळं स्थान प्राप्त करून देण्याचं काम या ठिकाणी आपल्या या कुसुमाग्रजांनी केलं. विद्यार्थी मित्रांनो, कुसुमाग्रज हे त्यांना 6 भावंड, म्हणजे ती 6 भावंड होती आणि त्यांची जी लहान बहीण होती कुसुम. तर त्या कुसुमच्या नंतर त्यांचा म्हणजे कुसुमच्या आधीच त्यांचा जन्म म्हणून त्यांच्या नावावरून त्यांनी कुसुमाग्रज, आपल्या बहिणीच्या नावावरून त्यांनी ते नाव घेतलं स्वतःला, टोपण नाव. आणि त्या नावाने त्यांनी लेखन केलं. आणि आज त्यांचं सर्व साहित्य त्यांच्या बहिणीच्या म्हणजे एक आठवण म्हणून त्यांनी आपल्या बहिणीचं नाव आपल्या नावाला जोडलं. ही गोष्ट फार अभिमानास्पद आहे. त्याचप्रमाणे वि.वा. शिरवाडकर यांनी कोलंबसचं गर्व घेतलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी त्यावेळेस त्या ठिकाणी एक प्रसंग उभा केला होता. एक नाव आहे आणि ते समुद्रामध्ये फसलेले आहे आणि तो नावड्याला काही कळत नाही की आता नाव कुठं न्यावं. सगळीकडे पाहावं तर पाणीच पाणी दिसते, सगळीकडे लाटा उसळत आहे. त्यावेळेस ते म्हणतात, हजारो गरजू दे तुझ्या ज्या लाटा, पण मी घाबरणार नाही. म्हणजे एक प्रेरणा शक्ती देण्याचं काम त्यांच्या कवितांनी आपल्याला केलेलं आहे. त्याचप्रमाणे आताच नवीच्या विद्यार्थिनींनी सांगितले की माझ्या मराठी मातीचा लावा ललाट असं टिळा, हिच्या संघाने जागवला दऱ्यात तुळशीला. बघा, मराठी भाषेमध्ये इतकी ताकद आहे की दगडांमध्ये प्राण आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज घेतो, पाहतो, त्यांच्यापासून ही भाषा चालत आलेली आहे आणि त्यांच्यापासून मोडी लिपी होती त्यावेळेस, पण तरी या भाषेला एक दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई अशा सगळ्या संतांनी या मराठी भाषेला शिखरावर नेऊन ठेवून पताका फडकवण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आपल्या मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, अभिजात भाषा म्हणजे काय? तर त्या भाषेला 2500 किंवा 2000 वर्षाची परंपरा असते, साहित्याचं लेखन झालेलं असतं. ती भाषा कॉपी पेस्ट नसते. पुढून तरी कोणाची तरी भाषा उचलली, इकडून थोडी घेतली, तिकडून घेतली, असं त्याच्यात नसतं. मूळ भाषा म्हणून ओळखली जाते आणि असा हा गौरव आपल्या भाषेला प्राप्त झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज जर पाहिलं तर आपल्या मराठी भाषेची दुरावस्था झाली. आपल्या भाषेत कानाडी शब्द घुसले,
इंग्रजी शब्द आले. आपण बाबा म्हणायच्या ऐवजी पप्पा म्हणायला लागलो. इंग्रजी भाषेमध्ये मराठी भाषा बोलत असताना जवळजवळ नेहमी इंग्रजी शब्द बोलतो. मला पेन दे, माझा स्टडी झाला नाही, फॅन लाव, टीव्ही लाव, हे सगळे इंग्रजी शब्द मराठीत आले. आणि आज या मराठी भाषा लुप्त होते की काय. हळूहळू 50% इंग्रजी, 50% मराठी. त्याचप्रमाणे कानडी शब्द असतील, बाकीचे भाषातले शब्द देखील या मराठी भाषेत घुसलेत. आणि आज मराठी भाषेचं विद्रुपीकरण होत चाललंय. आपण आईला हा चांगला शब्द आई, आपण काय म्हणतो मॉम, मम्मी. आईला देखील आजकाल आई म्हटलेलं तिला लाज वाटते, लय गावंढळ शब्द वाटतो. मला आई म्हटला, आजी म्हटला. तर असं करू नका. आपल्या आईला आई, हा जो आई, आ म्हणजे आत्मान, ई म्हणजे ईश्वर, इतकं त्याच्यात भावार्थ दडलेलं आहे. बाबा म्हणण्यात जेवढा आनंद आहे तेवढा पप्पा, डॅड हे शब्द मराठीत घुसलेत. आणि इंग्रजी तर आपण पाहिलं की रेल्वे आली म्हणजे आपल्याला ट्रेन आली, तिकीट काढलं का, म्हणजे सगळे शब्द इंग्लिश आले जातात. तर तुम्ही या भाषेला जपा, वाचवा, पुढे न्या. आणि नक्कीच एक दिवस पुन्हा आपल्या या मराठी भाषेला उजाळा देण्याचं काम तुमच्यामधूनच एखादा कुसुमाग्रज घडावा, विवाह शिरवाडकर घडावा आणि पुढे यावा. आणि माझे लांबलेलं 2 शब्दांचं भाषण मी या ठिकाणी थांबवतो. सांस्कृतिक विभागाने मला संधी दिली आणि